राजकीय वर्तुळातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। जयंत पाटलांवर टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा अश्लाघ्य भाषा वापरली। सांगलीमधल्या बिरोबा वन आर्डेवाडीमध्ये हिंदू बहुजनांचा दसरा मेळावा पार पडला। यावेळी पडळकरांनी पातळी सोडून टीका केली। त्यामुळे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर भानावर येणार आहेत की नाही असा सवाल केला जातोय। अधिवेशन काळामध्ये पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या लॉबीमध्ये केलेल्या हाणामारीमुळे महाराष्ट्राला बट्टा लागला होता। त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून कान उघडणीही त्यांची करण्यात आली होती, पण तरीही पडळकरांनी काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांवर अश्लाघ्य टीका केली। त्यानंतर चहूबाजूने टीकेची झोड उठली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेमध्ये टीका केली आहे। त्यामुळे पडळकरांना आवरणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे। ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काय दत्तक वगैरे घेतलाय का? पहिली भांड्याव बिंड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला? हा, आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो ह्यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय। आपल्या गावात कितीतरी अशा स्टोरी आहेत। गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं। अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चाललेत। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे। मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? तर पडळकरांच्या या टीकेनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। राजा राजापूरकर यांनी पडळकरांचा समाचार घेतला। प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची लढाई आमची देखील होणार आहे, पण ते विस्थापित आणि ते प्रस्थापित कोण? तर त्या विस्थापितांना ज्यांना तुकडे 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 करून नागपूरच्या अनाजी पंताने त्याच्यावरती राज्य केलं, मराठा ओबीसी हिंदू मुसलमान यांना तोडून त्याच्यावरती राज्य केलं, त्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही लढणार। गोपीचंद पडळकर तुझ्या आकाच्या विरोधामध्ये आम्ही लढणार, हे लक्षात ठेवून चाल, हे लक्षात ठेवून चाल। मंगळसूत्र चोर तर तू आहेसच, आणि आयुष्यभर महाराष्ट्रातला प्रत्येक युवा इथून पुढे गोपीचंद पडळकरला मंगळसूत्र चोरच बोलणार। अशी मला वाटतं काय की ही घाण प्रथा आपल्या जे राजकारणात सुरू झालेली आहे ती लोकांनीच संपवली पाहिजे। कारण मला वाटतं कुठे ना कुठेतरी राजकारणाचा स्तर खाली चाललेला आहे। राजकारणात विरोधक असू शकतात, राजकारणात वेगळ्या वेगळ्या विचारसरण्या असू शकतात, पण कुठच्या प्रकारची भाषा आणि काय आपण नेमकं पाहतोय। पण तरी तुम्हाला सांगतो, हे सगळं जे काही चाललं आहे ते एकाच ह्याच्यावरनं लक्ष भरकटवण्यासाठी चाललेलं आहे। शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे। विचित्र आता कॉन्ट्रोवर्सीज असतील, एकामेकांना शिवीगाळ असेल, हे सगळं कशासाठी होत आहे? कारण आपण त्याची चर्चा करू आणि शेतकऱ्यांना